नमस्कार, श्री स्वामी समर्थ आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल होणार आहे, यासाठी पूर्ण बघा, स्किप न करता बघा, कारण सध्या जो प्रॉब्लेम आहे ना स्किनवरचा की वांग येणे, चेहऱ्यावर डाग पडणे, खड्डे पडणे, पिंपल्स येणे, ॲक्ने, स्कार्स येणे चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे, यासोबतच अचानक टक्कल पडणे, केस जास्त प्रमाणात गळणे, केस पांढरी होणे, तुटणे, या सर्व गोष्टींवरचा आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे, ते पण अगदी योग्य त्या ट्रीटमेंटनी। येथे तुम्हाला यायचं आहे डॉक्टर सय्यद यांच्या डर्मो कॉस्मेटिक आणि एस्थेटिक क्लिनिक मध्ये, नानापेठ, पुणे येथे। बरं, तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर तुम्ही इथं ऑनलाईन ट्रीटमेंट पण घेऊ शकता, ज्याचा अगदी 100% रिझल्ट मिळतो। तर इथं मी स्वतः ट्रीटमेंट घेतेय। व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला युजफुल हा पूर्ण व्हिडिओ होणार आहे। चला तर आपण काय काय फॅसिलिटीज आहेत आपल्या इथं ती बघूया। सर्वात प्रथम तुम्हाला असं अॅनालाइज केलं जातं बघा स्किनवर किंवा तुमच्या डोक्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत त्यावर, आणि त्यानंतर तुम्हाला उपाय सुचवले जातात। ऍड्रेस समजत नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर गुगल मॅप मागवू शकता। माझ्यासोबत डॉक्टर मॅडम आहे, थोडंसं आपण त्यांच्याशी बोलूया। माझे नाव डॉक्टर सैयद आहत, तो हम मराठी में वांग भी बोलते हैं। यंग गर्ल्स को पिंपल प्रॉब्लम्स होती हैं, तो इन सब चीज़ों के लिए ये तो जस्ट 2 डिजीज का एग्जाम्पल है, बट बाकी सारी डिजीज के लिए हमारे पास में द वेरी मस्ट इम्पोर्टेंट जो फर्स्ट स्टेप होता है क्लिनिक में, वो है डर्मल पील्स। जो हम ये पीलिंग सोल्यूशंस यूज करते हैं, जो कि होते हैं वेरियस ब्रांड्स के, इंटरनेशनल ब्रांड्स। बेसिकली इस क्लिनिक में हम सारे इंटरनेशनल ब्रांड्स इस्तेमाल करते हैं, लोकल या फार्मेसी ड्रग स्टोर ब्रांड्स एक भी अवेलेबल नहीं। सेकेंडली वी हैव लेजर हेयर रिडक्शन, जो कि अनवांटेड फेशियल हेयर को रिड्यूस करने में बहुत काम आता है। जैसे कि पॉलीसिस्टिक ओवरी आजकल बहुत कॉमन है यंग गर्ल्स में, जिसकी वजह से उनको फेशियल हेयर आते हैं। तो हमारा जो एक ट्रीटमेंट है जिस बहुत फेमस है लेजर हेयर रिडक्शन, उससे काफी हद तक आपको रिजल्ट आती है। सेकेंड वी हैव इज अ कार्बन फेशियल, जो कि आपको एक्ने प्रोन स्किन हो या ऑयली स्किन हो, डार्क अंडर आर्म्स, डार्क अपर लिप्स, उनको ट्रीट करने के लिए वेरी मच यूजफुल। देखिए हमारे पास है हाइड्रा फेशियल, आप देख सकते हो। मेरा पर्सनल फेवरेट ट्रीटमेंट है ऑक्सीजनोमेड फेशियल, जिसमें पेशेंट को इंस्टेंट रिजल्ट, इंस्टेंट ग्लो, हाइड्रेशन, इनके पिंपल मार्क्स में रिडक्शन डेफिनेटली दिखता है। देन अगर हम बात करें कोई स्कार करेक्शन की, जो कि हो जाते हैं मान लो एक्ने की वजह से या कोई एक्सीडेंटल स्कार्स है, इनको हम करेक्शन करने के लिए MNRF ट्रीटमेंट करते हैं, प्लाज्मा करेक्शन होता है एंड मेनी मोर ट्रीटमेंट्स। एक सर्जिकल ट्रीटमेंट होता है और एक नॉन सर्जिकल। जो सर्जिकल ट्रीटमेंट्स है वो क्वाइट एक्सपेंसिव चले जाते हैं, जो हम मिडिल क्लास पीपल अफोर्ड नहीं कर सकते। सो बेसिकली आई वुड सजेस्ट कि आप नॉन इन्वेजिव ट्रीटमेंट्स ले सकते हो, जो कि हमारे पास है हाइफो। हाइफो इज वन ऑफ द लीडिंग ट्रीटमेंट, जिसमें आपको डेफिनेटली रिजल्ट आते ही है। एंड देर आर वेरियस ट्रीटमेंट्स जो आपकी स्किन और आपके हेयर को देखकर कस्टमाइज किया जाता है। सो फॉर दिस यू विल हैव टू विजिट मी इन माय क्लिनिक। साधारण याचा जो खर्च आहे तो कसा असणार आहे मॅम? जैसे कि अभी आप देख लो, आप मुझे एक कंडीशन दे दीजिए, मैं उसके हिसाब से। अगर हम हाइड्रा ही करते हैं, बाहर हाइड्रा पार्लर्स में तो कुछ रेट अलग अलग बोलते हैं, कोई कम बोलता है, कोई ज्यादा बोलता है, लेकिन रिजल्ट जो आता है, जो हमारे इधर 100% है, जो कि आप उसमें पूरा करके ही बता रहे हैं। सबसे पहले तो जो ट्रीटमेंट्स पार्लर में किए जाते हैं और जो एस्थेटिक क्लिनिक में किए जाते हैं वो बहुत डिफरेंट होता है। पार्लर में मेरे कई सारे पेशेंट्स जाकर फिर से आते हैं बताने के लिए कि वहाँ पर कुछ भी सही से नहीं हुआ है, और वहाँ पे 2000-3000 तो खर्चा करके ही आते हैं वो, डेफिनेटली। और वो सिर्फ हाइड्रा फेशियल बेसिकली एक ऐसा फेशियल है जो आजकल पुणे में बहुत ही ज्यादा कॉमन हो चुका है। बरोबर। इवन इन सैलून्स कोई आपको 1000 रुपीज में भी हाइड्रा फेशियल करवाता है, बट विद 0 रिजल्ट। हाँ। सो यहाँ पर इन क्लिनिक अगर हम बात की जाए तो यहाँ पर पेशेंट की स्किन को प्रॉपर एनालाइज करते हैं, उनके स्किन अकॉर्डिंगली सीरम्स कस्टमाइज किए जाते हैं, जो कि हमारे पास यहाँ पर आप देख सकते हो। डिपेंडिंग अपॉन द स्किन टाइप हमारे पास ये सीरम्स है, फिर जो किट लगते हैं यहाँ पर सब चीजें प्लेस्ड आउट की गई है, एंड अकॉर्डिंगली पेशेंट्स का प्लान बनाया जाता है, एंड देन वी टेक देम इनटू द ट्रीटमेंट रूम।
मॅम आतापर्यंत आपण जे काही बोललो ते सर्व स्किन बद्दल बोललेलो आहोत. तर काही माझे फॅमिली मेंबर मध्ये दादा लोक आहेत, त्यांना टक्कल पडतं, किंवा ज्यांना थायरॉइड आहे त्या माझ्या मैत्रिणींचे हेअर फॉल इतके होतात की केस हातात येत आहेत त्यांच्या, किंवा मग काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचे वेळेअभावीच केस पांढरी व्हायला लागली आहेत, कोंडा आहे किंवा खूप ऑइली केस आहेत. यासोबत आता सध्या पार्लरमध्ये हेअर कलर करतात तर अचानकच किंवा स्मूथनिंग स्ट्रेटनिंग करतात तर ते केस जळाल्यासारखी तुटल्यासारखी वाटतात. तर यावर आपल्या इथं काही क्लिनिक मध्ये उपाय आहेत का? डेफिनेटली. जहाँ पर हेयर फॉल एक्सट्रीम है या प्री मेच्योर ग्रेइंग ऑफ हेयर होता है वहां पर डेफिनेटली रिजल्ट आता है. बट इसके भी लाइक जो भी ट्रीटमेंट होता है एस्थेटिक, उसमें डेफिनेटली आपको सेशंस लेने पड़ते हैं एंड प्रोटोकॉल जो आपको दिया जाता है वो आपको फॉलो करना है और रिजल्ट तो डेफिनेटली आता है. और हर ट्रीटमेंट साइड इफेक्ट फ्री होते हैं, तो आप लॉन्ग टर्म बेसिस में इनको कंटिन्यू रख सकते हैं. आणि मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, खूप स्किनच्या डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर खास करून लेडीजला हा प्रॉब्लेम येतो की पिरियड्स डिले होतात किंवा त्यांना पिरियड्स मध्ये प्रॉब्लेम येतात, तर किंवा जाड होतात मुली, आणि सगळेजण म्हणतात नाही बाबा स्किनच्या डॉक्टरकडे गेलं की आपल्या बाकी गोष्टींवर परिणाम होतो तर आपल्याला नको जायला. तर तसं काही आपल्या इथं होतं का? नहीं, वैसा तो यहाँ पर एज ऐसे कुछ नहीं है. जो नेचुरल उनको डाइट की तरफ लाओ एंड सेकेंडली जो भी मेडिकेशंस दो ऑल इन द फॉर्म ऑफ नेचुरल एक्सट्रैक्ट्स. ओके, म्हणजे त्यांना इन फ्युचर कसलाही प्रॉब्लेम होऊ नये. राईट. अजून एक मला प्रश्न होता की माझ्या मैत्रिणी आहेत, अगदी मी सुद्धा, की कोणी मला सांगितलं की दीदी ह्या ट्यूबमुळे माझ्या चेहऱ्यावरचे डाग कमी झालेले आहेत किंवा मला खूप छान ग्लो आलेला आहे. तर आपण काय करतो, पटकन मेडिकलमध्ये जातो, ती ट्यूब घेऊन येतो आणि आपला स्वतःवर चेहऱ्यावर त्याचा आपण उपयोग करायला लागतो. तर हे कितपत योग्य आहे, हे करणं उपयोगी आहे का? नो, दिस इज एब्सोल्युटली फेक प्रैक्टिस. मैं बोलूंगी आप लोग डॉक्टर के पास जाने के बजाय मेडिकल वाले पे ज्यादा ट्रस्ट करते हो. फर्स्टली आई वुड से. सेकेंडली ये एक पेशेंट है मेरी, आप देख सकते हो. इन्होंने स्किन लाइट करके क्रीम आया था, इन्होंने वो अप्लाई किया है और अभी कंप्लीट इनका स्किन बर्न हो चुका है. हमने तर असं प्लीज काही करू नका. दवाखान्यात जायचं असेल तर खुद्द डॉक्टरांना भेटा. प्रत्येक वेळेस तुम्ही मेडिकलमधनं ह्या गोळ्या औषधं घेऊन क्रीम घेऊन चेहऱ्यावर प्लीज करू नका, कारण की आपला चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. यासाठी तुम्हाला एकच करायचंय, ट्रीटमेंट थोडी महाग असली तरी ती आपल्यासाठी आहे, आपण आपल्यासाठी करत असतो. यासाठी तुम्ही नक्कीच असं डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या क्लिनिकला नक्की भेट द्या. थांबा परत पहिल्यापासून घेऊ. मॅडम, ज्या आपल्या महाराष्ट्रात किंवा पुण्यामध्ये राहणाऱ्या मैत्रिणी आहेत त्या इथपर्यंत येऊ पण शकतात, पण ज्या लांब आहेत किंवा त्यांना फॅमिली प्रॉब्लेममुळे इथपर्यंत येणं शक्य नाहीये, त्यांच्यासाठी ऑनलाईन फॅसिलिटीज आहेत का आपल्या? यस आदि, अपने पास ऑनलाइन कंसल्टेशंस भी होता है जहां पर पेशेंट को वन टाइम ऑनलाइन कंसल्टेशन करना पड़ता है मेरे साथ में. फिर उसके बाद में उनकी स्किन को देखा जाता है या जिसको हेयर प्रॉब्लम है उनको देखा जाता है. उनकी स्किन के अकॉर्डिंगली मेडिसिन डिसाइड की जाती है, कस्टमाइज करती हूँ मैं और फिर उनको कुरियर किया जाता है. मैं यहाँ पर आपको कुछ रिजल्ट्स बताती हूँ ऑनलाइन कंसल्टेशन के. ये पेशेंट है कर्नाटक से. ओके. इनको 15 डेज मेडिकेशंस देने के बाद में स्किन लाइटनिंग, उनकी स्किन ऐसी हुई है. पहिला पिक्चर आहे जेव्हा त्यांनी आपल्या मॅडमला दाखवलेला आहे आणि आता रिझल्ट हा आहे बघा. सध्या त्यांचा इतके कमी झालेले, चेहरा एकदम ग्लो पण करतोय. फक्त फोड कमी नाही होते तर ग्लो पण करतो चेहरा. जिथं जिथं टॅनिंग आहे तिथं फ्रेश दिसतात. बरं, त्या इथं बिलकुल आलेल्या नाहीयेत, सगळं काही ऑनलाईन ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मॅडम सोबत ऑनलाईन सुद्धा आपल्या फॅमिली मेंबर्स होऊ शकता, ट्रीटमेंट घेऊ शकता. घर बसल्या सुद्धा तुम्हाला ही ट्रीटमेंट घेता येणार आहे. अगदी तुम्हाला जर असं काही नाही की मशीन ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे, फक्त गोळ्यांनी सुद्धा तुम्ही कव्हर होता आणि या गोळ्या पूर्ण नॅचरल असतात. यामध्ये तुम्हाला कुठलाही शारीरिक दुसरे परिणाम साइड इफेक्ट होत नाही. जो फर्स्ट इमेज आप देख रहे हो वो जब आया था तब की है और लास्ट वाली जो कंप्लीट आप उसका स्कैल्प फिल हो गया है, केस यायला लागले अक्षरशः. और उसके बाद से अभी तक पेशेंट ने ट्रीटमेंट नहीं करवाया. ऑलमोस्ट 1.5 ईयर हो चुका है और रिजल्ट अभी तक उसका मेंटेन्ड है. ओके.